नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या ठिकाणी म्हणजे बरमगावमध्ये बेंबळी गटामध्ये ग्राउंड रिपोर्ट करीत असताना काही कार्यकर्ते जमले सहजासहजी असे. हे दाखव कार्यकर्ते सगळे इकडले इकडले पण दाखव. हे कार्यकर्ते जमले आणि ग्राउंड रिपोर्ट करत असताना भगीरथ लोमटे हे अपक्ष उमेदवार आहे. इथं भाजपाचा बलदंड उमेदवार आहे, सेनेचा बलदंड उमेदवार आहे, अगर काँग्रेसचा आहे, अशा विविध पक्षाचे उमेदवार असतील नसतील आपल्याला काय माहीत नाही. पण जे माहीत आहेत ते सेनेकडून एक विनय शेळके नावाचा उमेदवार आहे आणि काँग्रेसकडून सलमान शेख नावाचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यासोबत अपक्ष 2-4 उमेदवार आहेत. त्याच्यापैकी एक उमेदवार भगीरथ लोमटे आहे आणि हे बरमगावमध्ये हे त्यांचे चाहते आहेत. हे सगळे कार्यकर्ते भगीरथ भैयांना पसंती देतात. का देतात, कशी देतात काय माहीत नाही, पण भगीरथ भैयासाठी हे शेतकरी आले शेतातून. कुठून आला रे बाबानो? कसं काय आला तुम्ही? तिथं मी आलो म्हणून कळालो का? हां, तुम्ही आलो मग कळालं म्हणून आलोय मी. बरं बरं. शेतात काय करावं होतं सध्या? काय पाणी द्यायला चालू आहे. मग तुम्हाला मी आलोय हे कळाल्यानंतर तुम्ही कुणाची बाजू मांडायला? मी अपक्ष बाजू भगीरथ लोमटे यांची. बर, काय भगीरथ भैया एवढे चाहते कसं काय आहेत कारण कार्यकर्ते? पक्ष दुसरी पक्षवाली आता इकडे आहे ती उद्या तिकडे पडते. त्या पक्षाला मतदान करण्यापेक्षा पक्षाला दिलेलं बरं मतदान. बर 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 बर. पक्षाची काय गॅरंटी नाही, पक्षाच्या लोकांची गॅरंटी नाही. हो रे वा. हा, माणूस भारी एक नंबर हा, कसं काय? सगळी कामं करतात, सगळं हे आहे. ती सत्तेत नसताना तुमचे कामं करतात. मी मग एका बाईटमध्ये विचारला प्रश्न, अरे वकील ही पैसे घेतल्याशिवाय बोलत सुद्धा नाही आणि ही वकिलाच्या पाठीमागं तुम्ही सगळं गाव आहेत, काय कारण आहे? कारण ॲडव्होकेट आहे ते. माहिती पण चांगला माणूस आहे. म्हणजे ग्राउंड साठी लेकरावाला त्यानं मदत केलेली आहे. क्रिकेट खेळण्यासाठी मदत केलेली आहे, क्रिकेटसाठी वगैरे. बर बर. गावासाठी काय केले का? गावासाठी काय मंदिराला कलर दिलेला आहे त्यानं. बर बर बर. मंदिरासाठी कलर दिलेला आहे. ग्रामदैवत आहे गंगागोद देवी मंदिर. हा. त्याचं मागच्या 2 वर्षाखालीच त्याचं बांधकाम वगैरे झालं, तर त्याला स्वतः भगीरथ भाईंनी पूर्ण कलरचं काम त्यांनीच केलंय. तुम्ही दुकानदार आहेत. दुकानदार लोक म्हणतात मला राजकारणात न ग बाबा कुणाची बाजू मांडायची. पण खऱ्याच्या बाजूने उभं राहायला काहीच अडचण नाही. आणि भगीरथ भाई खरा माणूस असा आहेच, हा. त्याच्यामुळे मला काय कोणाचं काय वाटणार बी नाही. यार पण आणि माझं जे जिल्हा परिषदला अगर पंचायत समितीला माझं साधं ग्रामपंचायतला बी कधी काम पडत नाही थोडक्यात. पण मी भगीरथ भाईसाठी देणार मत आणि मतदान वळविणार. अरे वा, काय रे बाबा, काय खरं आहे? माझं पूर्ण सपोर्ट भगीरथ भाई लोमटेला असणार आहे. होय होय होय. आणि आमचं गाव जरी छोटं असलं तरी पूर्ण भगीरथ भाईच्या होय, पाठीमागे तू काय म्हणणं? काय बोल बोल. भगीरथ भाईला पसंत द्यायला काय म्हणाले? नाही, बरोबर आहे त्यांचं. गावात कामं चालते, ती कामं करते माणूस, चांगला माणूस आहे. चांगला माणूस आजकाल राजकारणी लोकांचं काय खरं नाही. बर, कारण लोक आज एका पक्षात आहेत तर रात्री दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो माणूस. मानलं पाहिजे बा तुमच्या. बघा हे काय महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं हो साहेब? भगीरथ भाईच्या बाजूला लोक आहेत, त्यांच्या पाठीमागे. वा वा वा. काय रे बा, काय रे? हो, बरोबर आहे. बघा हे एक ही माणूस दुसऱ्या बलदंड असणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही सपोर्ट करणार आहे असं म्हणत नाही. आम्ही फक्त भगीरथ भैया लोमटे अपक्ष उमेदवार यांनाच मतदान करणार, अशा पद्धतीची भूमिका बरमगावच्या कार्यकर्त्यांची आहे. बघूया असं जर घडलं आणि अपक्ष उमेदवार जर निवडून आला तर राजकीय पक्षाच्या नेत्याच्या तोंडात चप्पल मारल्यासारखं होईल अशी परिस्थिती आहे. कारण राजकीय पुढारी हे आज येतात, उद्या जातात आणि दुसऱ्या पक्षात जातात. विविध पक्षात जाऊन स्वतःचा स्वार्थात आवाढव्य पैसे कमवतात, स्वतःचं भलं करतात आणि गोरगरिबाचं वाटोळं करतात. म्हणून स्वतःचं भलं करणाऱ्या स्वार्थी पुढाऱ्याच्या पाठीमागं आम्हाला जायचं नाही. गोरगरिबाच्या कामाला संकटात मदत करणाऱ्या भगीरथ भैया लोमटे या अपक्ष उमेदवाराला आम्ही आमच्या बरमगावामधून जास्तीत जास्त मताची लीड देणार अशी भावना या तरुण पिढीची आहे. बघूया येणाऱ्या 9 तारखेच्या निकालामधून नेमकं भगीरथ भैया लोमटे यांना किती मताची लीड मिळेल आणि
आमचं गाव जरी छोटं असलं, मतदान जरी थोडं कमी असलं का नाही, आतापर्यंत तर इतिहास आमच्या गावचा म्हणजे असा आहे, आमच्या गावचा ज्या बाजूनं कौल असते का नाही, विजय त्यांचाच असतं 100%. आणि हा पण बाहेर राहते 100%. बघा कशी भावना आहे. आणि जर असं घडलं, भगीरथ भैया लोमटे निवडून आले तर निश्चितच आम्हाला न्याय मिळेल अशी भावना आहे. बघूया येणाऱ्या 9 तारखेला नेमकं काय होतं ते. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा संपादक. सध्या मी बरमगावमधून बोलतोय. धन्यवाद बरमगावकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.